नमस्कार. आजकाल वजन कमी करणं हा विषय इतका कॉमन झालाय, इंटरेस्टिंग सगळ्यांसाठी, की प्रत्येक जण त्यावर काहीतरी बोलत असतो. सकाळी उठून गरम पाणी प्या, फास्टिंग करा, डाएट चार्ट घ्या, जिम करा, सप्लिमेंट्स घ्या. सगळीकडे माहितीचा महापूर आहे. आणि तरीही प्रॅक्टिकली अनेक लोक वर्षानुवर्ष प्रयत्न करून सुद्धा त्यांचं वजन कमी करू शकत नाहीत. काही जणांचं वजन तात्पुरतं कमी होतं, पण लगेच वाढतं. आणि काही जण तर निराश होऊन सगळं सोडून देतात. याचं कारण एकच आहे, की वजन कमी करणं हे फक्त तुम्ही काय खाताय किंवा किती कॅलरीज बर्न करताय एवढ्यावर अवलंबून नाहीये. तर ते तुमचं शरीर, मेंदू, तुमचे हार्मोन्स, झोप, सवयी म्हणजेच तुमचा आहार, विहार, विचार या सगळ्यांचा मिळून झालेला परिणाम असतो. आणि म्हणूनच आज आपण अशा 5 टिप्स समजून घेणार आहोत, ज्या फार कमी लोकांना माहिती असतात आणि ज्या समजल्या तर वजन कमी होणं हे सहज होईल आणि टिकाऊ सुद्धा. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या तुम्हा सगळ्यांच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. मी डॉक्टर स्मिता बोरा, आयुर्वेद तज्ज्ञ. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. यावर्षी बऱ्याच जणांनी 1 जानेवारीला नेहमीप्रमाणे संकल्प केलेलाच असेल की या वर्षी मी नक्की व्यायाम करणार आणि इतकं वजन कमी करणार अशा. तर तुमच्या अशा आरोग्य संकल्पांना मदत व्हावी म्हणूनच आजचा आपला व्हिडिओ आहे. आता पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वजन कमी करण्यासाठी शरीराला आधी सुरक्षित वाटणं किंवा तसा मेसेज मिळणं गरजेचं असतं. मॉडर्न रिसर्चनं प्रूव्ह केलंय की जेव्हा तुम्ही सतत स्ट्रेसमध्ये असता, झोप घेत नाही किंवा खूप कडक डाएट करता, खात नाही, तेव्हा मेंदू फॅट बर्न करण्याच्या मोडमध्ये न जाता फॅट सेव्ह करण्याच्या मोडमध्ये जातो. कॉर्टिसोल नावाचं स्ट्रेस हार्मोन वाढायला लागतं. मग त्यामुळे शरीराला म्हणजे पोटाभोवती, कमरेभोवती चरबी साठवायला आपलंच शरीर सुरुवात करतं. कारण ताणतणाव नेमका कुठल्या प्रकारचा आहे हे सेल्सना डिफरन्शिएट करताच येत नाही. म्हणजे कुठला हल्ला होणार आहे, की आपल्या ऑफिसमधला काही स्ट्रेस आहे, की तुमच्या घरातला आहे, हे वेगवेगळं आपल्या पेशींना कळत नसतं. तणाव आहे, स्ट्रेस आहे म्हणजे संकट येणार आहे आणि त्यासाठी आपल्याला काहीतरी तरतूद करायला हवी किंवा फॅट स्टोअर करून ठेवायला हवं, असा पेशींनी तणावाचा घेतलेला अर्थ असतो. अमेरिकेत काही संस्था आहेत, NIH सारख्या, त्यांच्या अभ्यासातून हे स्पष्ट झाले की जे लोक कमी झोप घेतात, वजन कमी करताना त्यांच्या बाबतीत फॅट कमी होण्याऐवजी मसल लॉस जास्त होतो. म्हणजे काट्यावर तुमचं वजन कमी दिसतं, पण शरीराची रचना बिघडते, टोन बिघडतो. म्हणून फक्त डाएटवर लक्ष न देता झोप, विश्रांती आणि मानसिक शांतता यांना तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रक्रियेचा भाग मानणं खूप महत्वाचं आहे. आता दुसरी महत्वाची टीप म्हणजे तुम्ही काय खाता यापेक्षा आपण का खाता हे ओळखणं. न्यूट्रिशन सायन्स सांगतं की भूक आणि क्रेव्हिंग या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. खरी भूक आहे ना ती पोटातून येते, पण क्रेव्हिंग मेंदूतून येतं, मनातून. जेव्हा क्रेव्हिंग होतं ना तेव्हा तुम्ही काय खाता, तर जंक फूड म्हणजे चिप्स आहेत, चॉकलेट्स आहेत, वारंवार चहा कॉफी घेता किंवा काहीतरी तळलेले पदार्थ खाता. 2019 मध्ये झालेल्या एका प्रसिद्ध स्टडीमध्ये असं दिसलं की तुम्ही जेव्हा वारंवार क्रेव्हिंग्समुळे अल्ट्रा प्रोसेस्ड फूड खाता तेव्हा कळत नकळत जवळजवळ 500 कॅलरी जास्त खाऊ शकता, जरी तुमच्या लक्षात आलं नाही तरी सुद्धा. म्हणजे प्रश्न फक्त डाएटचा नसून त्या क्रेव्हिंग्समुळे मेंदूवर तुमच्या काय परिणाम होतोय, तुमच्या विचारांमुळे, याचा सुद्धा आहे. म्हणून वजन कमी करायचं असेल तर मी कधी खातोय, काय खातोय यापेक्षा का खातोय याकडे सुद्धा लक्ष द्या. जेवताना जर खरोखर भूक असेल तर साधं अन्न सुद्धा समाधान देतं, पण जर तुम्ही सवय किंवा भावनिक कारणांनी खाल तर पोट भरून सुद्धा समाधान मिळत नाही, परत खावंसं वाटतं. म्हणून तन मना भुंजित म्हणजे तन आणि मन एकाग्र करून केलेलं भोजन हा खूप महत्वाचा नियम आहे. त्याचा परिणाम आपल्या पचनासाठी चांगला होतो आणि वजनासाठी सुद्धा तुम्हाला जो अपेक्षित तो फायदा यामुळे मिळतो. म्हणून जेवणापूर्वी 2-4 मिनिटं शांत बसा, मन एकाग्र करा, जेवणाचा पंच इंद्रियांनी छान आस्वाद घ्या. मनात कृतज्ञता असेल, समाधान असेल तर कुठल्याही जेवणामुळे तुम्हाला तृप्ती किंवा सटायटी मिळते, ज्यामुळे पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा किंवा चुकीचं खाण्याची इच्छाच होत नाही. आता मुद्दा नंबर 3, वजन कमी का होत नाही, कारण तुम्ही चुकीच्या वेळेला योग्य खाद्यपदार्थ असला तरी चुकीच्या वेळेला खाताय. अनेक लोक काय खातोय यावर खूप लक्ष असतं त्यांचं, पण केव्हा खातोय याकडे दुर्लक्ष. कारण शरीराचा जो पचनाचा रेट आहे ना तो दिवसभर सारखा नसतो. सकाळी, दुपारी अन्न जास्त चांगल्या प्रकारे पचलं जातं, पण रात्री उशिरा तेच अन्न फॅटमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता खूप जास्त असते. काही क्लिनिकल रिसर्चमध्ये असं स्पष्ट दिसलंय की जे उशिरा जेवतात त्यांच्यामध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स आणि वजन वाढण्याचा धोका दुपटीनं तिपटीनं वाढतो. म्हणजे अन्न चुकीचं नाही, पण वेळ चुकीची असते. अनेक लोक म्हणतात की रात्री आम्ही खूप कमी खातो, पण खूप उशिराची वेळ असेल, अशा वेळी जेव्हा शरीर झोपेच्या तयारीत आहे, पचनाचे हार्मोन्सच नाहीत, तेव्हा त्याचा परिणाम जो काही तुम्ही खाताय त्याचा
पोटाची चरबी वाढणं किंवा सकाळी उठल्यावर जडपणा, शुगर वाढणं, फॅट्स वाढणं इत्यादी. म्हणून फक्त प्लेट बदलू नका, तर घड्याळ सुद्धा बदला. म्हणजे जेवणाची वेळ सुद्धा नियमित करा, लवकर करा, त्यामुळे वजन आपोआप कमी व्हायला लागेल. मी आतापर्यंत असंख्य व्हिडिओजमध्ये पुन्हा पुन्हा हे सांगत आले की संध्याकाळी सूर्यास्ताच्या आसपास जेवलात तर अनेक आजार बरे होतील. आणि मला वाटतं हे व्हिडिओ पाहून अनेक प्रेक्षकांनी त्यांची जीवनशैली बदलली आहे, त्याचा फायदा सुद्धा त्यांना होतोय. तुम्ही सुद्धा त्यापैकी एक आहात का? तुम्ही लवकर जेवायला सुरुवात केली आहे का? तर कमेंट्समध्ये तसं नक्की लिहा, ज्यामुळे इतरांना सुद्धा आपली जीवनशैली सुधारण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. आता चौथा मुद्दा, अनेकदा चुकीच्या पद्धतीने केला जाणारा व्यायाम. अनेकांना वाटतं की वजन कमी करायचं असेल तर खूप हार्ड वर्कआउट करायला पाहिजे, तासभर कार्डिओ करायला पाहिजे, प्रचंड घाम गाळायला पाहिजे, जिम मध्ये गेल्याशिवाय तर चालणारच नाही आणि म्हणूनच 1 तारखेला सगळे जिम फुल असतात. पण मॉडर्न रिसर्चने सुद्धा प्रूव्ह केले की अति व्यायाम किंवा सतत धरसोड केल्यामुळे शरीरावर त्याचा ताण येऊ शकतो. काही जर्नल्समध्ये प्रकाशित झालेल्या ट्रायल्समध्ये असं दिसून आलंय की तुम्ही मध्यम तीव्रतेचा पण नियमित अगदी रोज केलेला जो व्यायाम आहे, जसं की नियमित चालणं आहे, काही स्ट्रेंथ ट्रेनिंग आहे आणि थोडा कार्डिओ आहे किंवा दिवसभर केलेल्या छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज आहेत, हे वजन आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी जास्त उपयुक्त आहे. सूर्यनमस्कार, नियमितपणे योगासनं, प्राणायाम करणारे लोक मनानं आणि शरीरानं सुद्धा स्थिरतेचा अनुभव घेतात. कारण योग हा नुसता व्यायाम प्रकार नाही, तर एक जीवनशैली आहे ज्याचा परिणाम आपल्या आहारावर होतो, आपल्या विचारांवर सुद्धा होतो आणि तो शरीरावर रिफ्लेक्ट सुद्धा होतो. म्हणजेच व्यायाम हा शरीराला थकवण्यासाठी करायचा नाही, तर शरीराला, मनाला स्थिरता, एकाग्रता किंवा शांतता देण्यासाठी सुद्धा असायला हवा. आता 5वी सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे वजन हा उद्देश नाही, तर एक रिझल्ट आहे. एक ध्येय नाही गाठायचं, तर एक प्रवास आहे, एक प्रोसेस आहे. आधुनिक मेडिसिन किंवा रिसर्च या दोन्हींनी प्रूव्ह केले की जे लोक फक्त वजन वजन त्याच्यावरच लक्ष केंद्रित करतात ते लवकर निराश होतात. पण जे लोक झोप सुधारतात, डाएट सुधारतात, स्ट्रेस कमी करतात आणि हळूहळू शरीराला ट्रेन करतात, त्यांचं वजन आपोआप हळूहळू योग्य दिशेनं जायला लागतं. खूप लॉंग टर्म स्टडीज झाल्या त्याच्यावर की जर स्लीप क्वालिटी, तुमची एकूण दिनचर्या, तुमचा स्ट्रेस मॅनेजमेंट हे सुधारलं तर वजन टिकाऊ पद्धतीनं कमी होतं. म्हणजे वजन कमी करणं हे एक गोल नाहीये कुठलं, तर तुमचा फिटनेस आहे ना, त्याचा साईड इफेक्ट आहे हा. आणखी एक गोष्ट फार क्वचित बोलली जाते की सतत वजन कमी करण्याचा विचार करणं हेच वजन कमी करण्यासाठी अडथळा सुद्धा बनू शकतं. मानसशास्त्रामध्ये काही स्टडीजमध्ये स्पष्ट आढळलं की जे सतत डायटिंगचा, सतत कॅलरी मोजणं, वजन करून खाणं किंवा स्वतःचं वजन सतत तपासणं, यामुळे सुद्धा मेंदूवर ताण वाढवतात लोक. हा ताण थेट तुमच्या पचनावर, हार्मोनल सिस्टीमवर परिणाम करतो. म्हणजे वजन कमी करणं हे एक फाईट नसून फ्लो आहे बरं का, हे लक्षात घ्या. जेव्हा आपण आपल्या शरीरावर विश्वास ठेवतो ना, तेव्हा शरीर सुद्धा आपल्याला खूप छान साथ देतं. शेवटी एक लक्षात घ्या की वजन कमी करणं म्हणजे स्वतःला त्रास देणं नाही, शिक्षा नाही, तर ही स्वतःला समजून घेण्याची प्रक्रिया आहे. शरीराला वेळ दिला, योग्य सिग्नल दिले आणि संघर्ष न करता सहकार्य केलं तर वजन कमी करणं ही एक खूप छान प्रवास बनतो. हा शॉर्टकट्स, तात्पुरते उपाय विसरून आपण शास्त्रशुद्ध प्रॅक्टिकल मार्ग निवडला, पेशन्स, कन्सिस्टन्सी ठेवली तर रिझल्ट नक्की दिसतो आणि तो टिकतो सुद्धा. असे परिणाम तुम्हा सगळ्यांना मिळावेत, तुम्ही अधिकाधिक स्वस्थ व्हावे, यासाठी माझ्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा. येणाऱ्या वर्षी तुमचे सगळे आरोग्य संकल्प पूर्ण व्हावेत अशी शुभकामना. आपला अर्हम परिवार दिवसेंदिवस वाढतोय. समाजामध्ये स्वास्थ्याविषयी योग्य ज्ञान प्रसारित करण्याचा हा उद्देश आणि या आरोग्य यात्रेमध्ये आपण सगळे सहप्रवासी आहोत. सर्वांच्या संकल्पांना शुभकामना देते आणि थांबते. भेटूया पुढच्या व्हिडिओतून. शुभम भवतु. धन्यवाद.